हे गाइज वेलकम टू अवर न्यू व्लॉग। तर आज बघा माझ्यासोबतच मस्त प्रँक झालेलं आहे, कारण की एवढं ऊन पडलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल मग एवढं ऊन पडलं आहे आणि म्हणलं एवढा उन्हाचा आता आपल्या नारळाला भरपूर नारळ लागलेत तर नारळ पाणी प्यावं। मस्तपैकी नारळ पाणी पिण्याची इच्छा झाली, मग काय घेतला आपला बांबू आणि नारळ पाडायला गेले। तर तुम्हाला दाखवते थांबा। इथं बघा अशी नारळ आहेत झाडाला, दिसली का? ही सगळी नारळ आहेत आणि ही जी बांबू पडलाय ह्या बांबूला मस्तपैकी पुढा विळा बांधून घेतले। थांबा, तिथं अडकले। इथे छोटी छोटी नारळाची झाडं लावलेली बघा, तिथं कोंब आलेले, अजून माझ्यामुळे वाटोळं व्हायचं बघा। असा विळा बांधून घेतला आणि नारळ काढावं म्हटलं। मग ह्या बाजूला एकच नारळ होता, म्हणलं ही सगळी जण मिळून आहे तिथला एकटाच नारळ आहे, मग त्याला का बरं एकटं ठेवू म्हणून मी ती नारळ काढायला गेले आणि ती नारळ बघा ह्या फट्यात अडकून बसलाय तिथं। आता कधीपासून आपत्ती, पण मला ती नारळ का निघेना। असं म्हणतात ना, तलप आली न वाया गेली, असं म्हणल्यासारखं काम झालं मग। आणि आमचा बाबू तर बघा नुसतं इथं बसला, त्या वेळ तिथं लाकडावर बसला आणि म्हणते हा पाड। आपदून आपदून दम झाला माझा, ती नारळ काय पडेन आणि बाबू काय आमचा हा पाड म्हणायचं गप बसून। आता बघू जमतंय का, अजून एकदा ट्राय करते, नाही जमलं तर मग मम्मी आता सध्या काय तर करते घरात, मम्मीलाच बोलवते, मम्मीला पण जमतंय का बघू, नाहीतर मग आप्पाला आता झाडावर चढवावं लागेल। मला माहिती आहे आप्पा तर काही झाडावर चढणार नाही, तर बघू लाकडानेच प्रयत्न करू। वेट अँड वॉच। बघा आपदून ही वेळा पण वाकडा झाला, आता पुढं बांधलं होतं ही पण वाकडं झालंय, बघू तसंच प्रयत्न करते। तुम्हाला नारळ दिसला नसेल, आणि बघा मेन म्हणजे ही जी फट आहे ना, ह्या फट्यात एक वाळला नारळ अडकून बसलेला, आणि त्याच फट्याच्या वरच्या फट्याला मी नारळ होतं ते काढायला गेले आणि तो पण अडकून बसला। दोन फट्यात दोन नारळ अडकलेत, बघू पडतंय का। हां असं पकडा, बंद करू नको, काय दाबू नको, वर दाखव असं। काय काढतंय की आमचा बाबू एक व्हिडिओ आता, माहित नाही बाबा, दमले मी प्रयत्न करून। ही लाकूड इथं असंच उभं ठेवलंय आणि इथं ठणठणीचं झाड आले बघा, ही एक हाताला लय टोचायला लागले, बाबू सरक पडेल। ही एक टोचायले बघा का हाताला, खाजवून मी कसं केलं, त्याचं एक काट टोचतात। जाऊ द्या, मम्मीला ट्राय करायला लावते, नाहीतर मग आपण ट्राय करते। चल इथून, पण तलप आली वाया गेली, असं झालंय माझं काम आता। आणि मस्तपैकी पाणी चालू आहे बघा, असं गार्डन आहे छोटंसं, आंब्याला पण भरपूर आंबे लागलेले आहेत, ऊन तर काय जाणवत नाही शेतात असून। पपई कशी आहे, यू किती उंच झाड गेलंय बघा, आणि ड्रॅगन फ्रूट पण लावले। हे बघा ड्रॅगन फ्रूट, एवढंच छोटंसं आलेलं आहे। हे देशी झेंडू, किती नारळ आहेत बघा, नशीब लगता है नशीब। बघा इथं विनू पाणी खेळायला, मम्मी आली आता नारळ ट्राय करायला, बघू मम्मीला पडतंय का। अगं ते विळाच वाकडा झाला, ती वाळलं पण अडकलं, आणि ते वाळल्याच्या वरच्या फटाला ताजा अडकला। ते अगोदरच बांधलेलं, ती वडून हालायला लागलं बघा।
यो यो हनी सिंग आमचा ट्राय करायला लागला आता. यो वाळला नारळ तर पाडला त्याच्यावरच्या फट्याला. कसं सांगा, आमच्या मम्मीनं वाळला तर पाडला. आता वल्ला काय करते काय माहिती. ती वाळला फटा वडा दे निघी नाही ग. येऊ दे डोक्षेतच. यू 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 अडकून बसला. अगं इथनं दिसतंय बघा नारळ. या फट्याच्या आड आहे. आणि अशा पद्धतीने नारळाची मम्मीची जंग चालू आहे. आणि बहुतेक नारळ पडेल असं वाटतंय. आणि तिकडंच अडकून बसलेलं आहे सध्या तर काय माहिती हे जंग कोण जिंकत आहे. आणि विळ्याचा हाल असा झालेला आहे. आणि बांधायला लागली. बघू किती घट्ट गाडा बनते. तर मिशन नारळ काढो चालू आहे आमच्यात. लेकीचं ढवाळच पुरवायचं आता. काय माहिती काय होतंय का ते आपाच्याच हातनं निघतंय. जस्ट वेट अँड वॉच. तुम्हाला काय वाटतंय कोणाच्या हातनं निघतंय ती नारळ? निघतंय काय की मम्मीच्याच हातनं. ती तसंच तर गोल गोल फिरायला लागलंय. इकडून बघ इकडच्या बाजूनं. आणि मम्मीच्या नारळाचं पान निघालेलं आहे. बघा नारळाचं पान बांधलंय कसं निघालं बघा. बसलंय निघा लागले काय माहिती बाय. तिकडे बघ बाय तुझा लोक काय करायला. माझा लोक बघा काय करायला लागला. तिथे बसून पाणी खेळायला लागला. हरली काय की मम्मी पण. कुठं गेली? तिकडे बघा. ह्याला काय तर बांधायला आणली. आणि मम्मीनं नारळ काढलेला आहे. ती वाळला नारळ पण निघालेला आहे. आणि तिकडं घेऊन गेली बघा. मम्मी जंग जिंकलेली आहे. काय केला तू? तो का तिथं पाणी चालू बघा असं. आणि तिथं पाणी खेळून आलं ही. होय पाणी खेळायला मजा वाटते काय? हा हा सगळीकडे पाणी का? आता नारळ पाणी प्यायचं का? नारळ पाणी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर शीतांशू कसं वाटतंय आमचा नक्की सांगा. बाबू काय म्हणायचं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कधी हे गद्दी सबस्क्राईब. बाय.